नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो भारतातल्या अशा रेल्वे स्टेशनवरून जो 2 राज्यांमध्ये येतो. आता म्हणाल म्हणजे तर उदाहरणार्थ तिकीट काढायची एका राज्यात आणि प्रवास करण्यासाठी ट्रेन पकडायची दुसऱ्या राज्यात. तिकीट देणारा देतो एका राज्यातून आणि तिकीट घेणारा घेतो दुसऱ्या राज्यातून. एवढंच काय, ट्रेन सुद्धा येते फ्लॅटवरती एका राज्यातून आणि बाहेर निघते दुसऱ्या राज्यातून. आणि हे असं एकमेव रेल्वे स्टेशन तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही. पण एकाच ठिकाणी पाहायला मिळेल जो महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांना कनेक्ट करतो. म्हणजे संपूर्ण कामकाज या 2 राज्यांमधून होतो एकाच ठिकाणी. आणि ते स्टेशन इतर कोणते नसून वन अँड ओनली महाराष्ट्रातल्या खानदेश विभागातील नंदुरबार जिल्ह्यातला नवापूर तालुका जो कनेक्ट करतो गुजरात राज्याला चिकटूनच. म्हणजे नवापूर रेल्वे स्टेशन हे एकमेव जो महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांमधून येतो. सांगितल्याप्रमाणे ट्रेन येते महाराष्ट्रातून, बाहेर पडणार गुजरातमध्ये. हा असा काही नवापूर रेल्वे स्टेशन जास्त नाही, एकूण 3 फ्लॅटचं आहे. फ्लॅट क्रमांक 1, 2 नंबर लूप लाईन आणि तिकडची 3 नंबर मेन लाईन. आणि हे स्टेशन अर्ध गुजरातमध्ये येतं, अर्ध महाराष्ट्रामध्ये. तर तुमच्यापैकी कोणी कोणी या ठिकाणी भेट दिली आहे जरा नक्कीच कमेंट करा. आणि जे कोणी असतील खानदेश विभागातल्या या नंदुरबार जिल्ह्यातून नवापूर तालुक्यातले नवापूर गावातले त्यांनी तर पहिली कमेंट करा आम्ही नवापूरकर. आता हे नवापूर रेल्वे स्टेशन नेमकं या 2 राज्यांमध्ये कसं आलं, कोण ऑपरेट करतो आणि याचे नियम काय काय आहे, संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत या नवापूर रेल्वे स्टेशनची छोटीशी टूर एन्जॉय करा. भारत एकूण 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेशांचा एक संघ. भारतात दळणवळणासाठी मुख्य जीवनवाहिनी असेल ती भारतीय रेल्वे. उत्तरेपासून दक्षिण, पूर्व पश्चिमपर्यंत रेल्वे सेवा विस्तारित आहे. अनेक राज्यांतर्गत किंवा 2 ते 3 राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. अनेक रेल्वे स्टेशन त्यांचा वर्ग हा विभागून दिला आहे आणि त्यात काही रेल्वे स्टेशन कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी इतिहासात अजरामर झाला. चित्रपटांचे चित्रीकरण झाले किंवा नृत्यनाच इत्यादी काही. परंतु असे रेल्वे स्टेशन ज्याचा कारभार नियंत्रण 2 राज्यांतर्फे केले जाते, ज्यात एक राज्याचा समावेश नसून 2 राज्य देखील सहभागी आहेत. जास्त बघण्यात तर नाही, पण महाराष्ट्र राज्यातील खानदेशच्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वे स्थानक जो गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात सुद्धा येतो. आता हे कसे शक्य आहे? नवापूर रेल्वे स्टेशन 2 राज्यांमध्ये विभागलेले एकमेव रेल्वे स्टेशन ज्याचा अर्धा भाग गुजरात तर अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आहे. नवापूर रेल्वे स्थानक जेव्हा बांधले गेले तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरातचे विभाजन झाले नव्हते. 1961 रोजी मुंबई प्रांताचे विभाजन झाले. त्या फाळणीत नवापूर 2 राज्यांमध्ये विभागले गेले. नवापूर हा महाराष्ट्रातच पाहिजे किंवा गुजरातमध्येच पाहिजे यावर जास्त चर्चा न करता 2 राज्यांतर्गत चालणारे रेल्वे स्टेशन आणि तेव्हापासून एक जगावेगळी ओळख निर्माण झाली. आता या जगावेगळ्या नवापूर रेल्वे स्थानकाची छोटीशी टूर करूया. नवापूर मुख्य बसस्थानकापासून 2.5 किलोमीटर तर धुळे सुरत या मुख्य हायवेला चिकटूनच रेल्वे स्थानक आहे. नवापूर स्टेशन कोड NWV असून पश्चिम रेल्वेद्वारे ऑपरेट केले जाते. एकूण 12 रेल्वे या ठिकाणी थांबतात, जेथून तुम्हाला सुरत, मुंबई, बोरिवली, जळगाव, भुसावळ, अमरावती, उधना, नंदुरबार या ठिकाणी जाता येते. 800 मीटरची लांबी असलेले रेल्वे स्थानक 500 मीटरचा भाग गुजरात तर 300 मीटरचा महाराष्ट्रामध्ये आहे. 500 मीटर भागामध्ये मुख्य तिकीट केंद्र, स्टेशन मास्तर ऑफिस, बाथरूम सुविधा, उच्च श्रेणी प्रतीक्षालय, आसन खुर्ची येते आणि याच भागातून महाराष्ट्रात प्रवेश होतो. 300 मीटरच्या भागात प्रवासी वर्ग तिकीट घेतो. स्टेशन बाहेर पडता येते. RPF ऑफिस, कॅन्टीन आणि भुसावळ दिशेने रेल्वे पकडता येते. म्हणजे प्रवेश करताना महाराष्ट्रातून, तिकीट घ्यायची महाराष्ट्रातून आणि रेल्वे पकडायची गुजरातमध्ये. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक बेंच ठेवला आहे जो 2 राज्यांना दुभागला गेलाय दाखवून देतो, ज्यामध्ये महाराष्ट्र कुठे आणि गुजरात कुठे दर्शवतो. या स्थानकावर 4 भाषांमध्ये घोषणा होतात: मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी. या आयकॉनिक रेल्वे स्थानकाला भेट द्यायची असेल आवर्जून भेट द्या. आणि जे आहेत नंदुरबार जिल्ह्यातून व्हिडिओ बघणार आहे नक्कीच कमेंट करा आमचं नंदुरबार, आमचं नवापूर.
काय मग मंडळी, महाराष्ट्र गुजरात या 2 राज्यांमध्ये असणाऱ्या नवापूर रेल्वे स्टेशन बद्दल देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आवडल्यास जोरदार एक लाईक करून सर्वांना शेअर करा. कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी इकडचे जे स्टेशन अधिकारी आहेत त्यांची परवानगी घेऊन हा व्हिडिओ बनवला आहे. परवानगी मिळाली नसती तर व्हिडिओ झाला नसता. तर आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि या थोडा व्यायाम करूया. वाजले संध्याकाळचे 6 आणि हळूहळू आता थंडी लागायला सुरुवात झाली. प्लस आज माझा परतीचा प्रवास होईल थेट मुंबईकडे आणि तो सुद्धा लेजेंडरी खानदेश एक्सप्रेसने, जी सुट्टे भुसावळ जंक्शनवरून ठीक संध्याकाळी 5:40 दुसऱ्या दिवशी मला पहाटे 5:30 सोडेल दादर. हाय की नाही, एकदम जबरदस्त शांत वातावरण असलेले नवापूर रेल्वे स्टेशन. हा आता मस्त एकदम छान वाटलं व्यायाम करून. कारण आता व्यायाम करणं गरजेचं आहे. थोडं वाढतं पोट वाढतं वजन बघून व्यायाम करणं आता कंपल्सरी, घरी असो किंवा बाहेर ट्रिप निमित्त जसं आपल्याला वेळ मिळेल तसे व्यायाम करत राहू. फक्त मला थोडी हेल्प हवी आहे तुमच्यापैकी कोण कोण असे डाएट प्लॅनिंग करतात का, डाएट फॉलो स्ट्रिक्टली, जरा मला सुद्धा सजेस्ट करा किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या इंस्टाग्राम पेजवरती GG_भूषण द एक्सप्लोरर. नवापूर रेल्वे स्टेशनवरती खाण्यासाठी काहीच नाही, फक्त एक चहा सोडला, कुरकुरे, बटाटे वडे. आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर बिनधास्त एक लाईक करा. मस्तपैकी थोडा आराम करतो कारण आता माझी पुढची जर्नी होणार आहे थेट मुंबईकडे लेजेंडरी 1904 आपल्या खानदेश एक्सप्रेसने. व्हिडिओ पाहिजे की नाही नाईट जर्नीचा, तो सुद्धा जनरल डब्यातून, मग टेन्शन घ्यायची गरज नाही. आजचा व्हिडिओ पाहून जरा थोडा आराम करा. नेक्स्ट व्हिडिओची वाट पहा, आपल्या लेजेंडरी खानदेश एक्सप्रेसचा प्रवास. तोवर आता मस्तपैकी थोडा आराम करतो, फ्रेश होतो, काय बघतो खायला वगैरे आहे की नाही. ATM मंडळी आता पुढच्या एका स्पेशल जर्नीमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गवडी सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.